सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे। विजयोत्सव साजरा झाला मग जरांगेंना कोणता विजय मिळाला असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे। आनंद व्यक्त करत होतात मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। मुद्द्यावरती ओबीसी नेते विरुद्ध मराठा नेते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे सगळं आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यामध्ये गव्हर्नमेंटचं अपयश आहे किंवा या मुद्द्याकडे आपण कसं बघता? सगळ्या त्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत। एक छोटीशी मागणी होती आरक्षणाची, ती फक्त बाकी आहे। सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय एकदा कळू तर देत। जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? बघा, मी त्या दिवशी जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही। मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनींनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे। मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले। हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे? वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत? एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे। कसं आहे, ते सगळ्या गोष्टी ह्याला कोणाचे सगळ्यांचेच काय म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लोकांचे पाठिंबे आहेत। तुम्हालाही माहिती आहे या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या बोलण्यातही काही पॉईंट नाही, कारण ती तुम्हाला काही उघड गोष्ट नाही आहे ती तशी, पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे।